शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे सोमवार, तारीख आहे 22. आपण 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत. मंगळवार 23 जून, सोमवार 22 जून असा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. सोमवारी 22 जूनला जर बघितलं आपण तर दुपारी 3 नंतर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर सर्वात आधी आपण सुरुवात करूया नंदुरबार परिसरामधून. नंदुरबार परिसर जर आपण बघितला तर नंदुरबार परिसरात देखील पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. इथे जर आपण शिरपूर, धुळे, मालेगाव, सटाणा हा परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. अंबळनेरमध्ये देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर नावपुरा या भागात जर बघितलं तर येथे देखील पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर आपण जर पेठ, नाशिक, घोटी, अकोले हा जर परिसर बघितला, मनमाड, तर या परिसरात देखील हलका फुलका पाऊस या भागात देखील पडणार आहे. त्याचबरोबर बोईसर, वसई, विरार हा जर परिसर जर आपण बघितला तर या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. वसई, विरार, मुंबई, त्याचबरोबर ठाणे, नवी मुंबई या परिसरात देखील ढगाळ वातावरण दुपारी 3च्या सुमारास असणार आहे. आपण संध्याकाळी 6-7 वाजता 7च्या दरम्यान जर बघितलं 6 वाजता तर आपण इथे बघू शकतो कुळगाव, शहापूर, बदलापूर, ठाणे या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सोमवारी 22 जूनला होणार आहे संध्याकाळी 6च्या सुमारास. त्याचबरोबर कर्जतमध्ये देखील कर्जत, लोणावळा, पेन, नागठाणे, मुरुड, जंजिरा, माणगाव, महाड, मंडणगड, दापोली, खेड, दाभोल, चिपळूण, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लाजा, राजपूर हा जर संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा संध्याकाळी 6च्या सुमारास होणार आहे. यामध्ये जर महाबळेश्वरमध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 10 पॉईंटच्या आसपास या भागात पाऊस आहे. तर महाबळेश्वरमध्ये देखील अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर भोर, वाई, त्याचबरोबर सातारा, केडगाव, कारेगाव, त्याचबरोबर आपण जर कराड, ईश्वरपूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, तासगाव, त्याचबरोबर अंजनी, विटा, मायनी हा संपूर्ण परिसर जर बघितला जवळजवळ 8 पॉईंटच्या पुढे या भागात पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर फलटण, बारामती हा जर परिसर बघितला, दौंड, केडगाव, जेजुरी, सासवड तर या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. श्रीगोंद्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर कर्जतमध्ये देखील पाऊस आहे. करमाळ्यामध्ये देखील हलका फुलका पाऊस पडणार आहे. इंदापूर, अकलूज, पंढरपूरमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. सांगोल्यामध्ये देखील पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर जत परिसर बघितला येथे देखील पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर सोलापूर परिसर बघितला, सोलापूर, मोहोळ तर या परिसरात ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. म्हणजे संध्याकाळी 6च्या सुमारास आपण बघूया काही वातावरणात इथे बदल होतोय का. तर आपण जर 9 वाजता जर बघितलं तर सोलापूर, मोहोळमध्ये हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. कुरुडवाडीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री 9च्या सुमारास होणार आहे. भूममध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तेच जर आपण जर अक्कलकोट परिसर जर बघितला तर अक्कलकोट परिसरामध्ये देखील 8-9च्या सुमारास पाऊस असणार आहे रात्री 22 जूनला. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर माजलगाव, आता इथे आपण जर बघितलं जालना, परतूर, अंबड, बीड हा जर पैठण, पाथर्डी हा संपूर्ण पट्टा जर बघितला, परभणी, परळी, जिंतूर या पट्ट्यामध्ये जवळजवळ 8-9 पॉईंट पाऊस आहे. म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये असणार आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर भोकरदन, चिखली, मेहकर हा परिसर बघितला तर येथे देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण मालेगाव, वाशिम, शेगाव हा परिसर बघितला तर मालेगाव आणि वाशिममध्ये जर बघितलं तर हलका फुलका पाऊस 8च्या सुमारास आहे. म्हणजे रात्री 8च्या सुमारास 22 तारखेला. आपण जर रात्री बघूया 10च्या आसपास जर आपण बघितलं तर वाशिममध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. मालेगाव, वाशिम, अकोला या भागात देखील पाऊस आहे. अमरावतीमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. यवतमाळ, अर्नी, पांढरकवडा, त्याचबरोबर उमरखेड, पुसद, हिंगोली, नांदेड, परभणी,
जिंतूर म्हणजे ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. शेतकरी मित्रांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा हवामानाचा व्हिडिओ आहे. सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर तुम्ही कोणत्या भागातून आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आम्ही सांगतोय त्या पद्धतीनं. चंद्रपूर, त्याचबरोबर हिंगणघाट, वर्धा हा परिसर जर बघितला तर येथे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. रामटेकमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. भंडाऱ्यामध्ये रात्री 10 वाजता कोरडं वातावरण आहे. आपण बघू वातावरणात काही त्या भागात बदल होतोय का? कारण भंडाऱ्याच्या बऱ्याचशा व्यक्तींनी आपल्याला कमेंट केलेले आहे की भंडाऱ्यामध्ये काय परिस्थिती आहे. तर भंडाऱ्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला संध्याकाळी 5च्या सुमारास जास्त नाही पण हलका फुलका ढगाळ वातावरण होऊन हलका फुलका पाऊस पडू शकतो. जास्त प्रमाणात त्या भागात पाऊस नाही हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता आपण जर मंगळवारी जर बघितलं, वार आहे मंगळवार, तारीख आहे 23 जून. तर 23 जूनला आपण इथे जर बघितलं जवळजवळ बऱ्याचशा भागांमध्ये 23ला देखील रात्री 2च्या सुमारास नागपूर या भागात पाऊस आहे, वर्ध्यामध्ये पाऊस आहे. इथे आपण बघू शकता. आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर जर आपण बघितलं तर पूर्णपणे म्हणजे दुपारनंतर दुपारी 2पर्यंत कोरडं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे उन्हाचं वातावरण असणार आहे. आपण बघूया की वातावरणामध्ये काही बदल होतोय का? आपण रात्री जर संध्याकाळी 6च्या सुमारास जर बघितलं तर 6 वाजता देखील 23 जूनला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडणार आहे. खास करून आपण आता अहिल्यानगर जिल्हा बघूया. अहिल्यानगर परिसर जर बघितला आपण 23 जूनला तर घोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर, लोणी या परिसरात जर आपण बघितलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. कोपरगावमध्ये, येवल्यामध्ये, वैजापूरमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पाटोदा, मनमाड, त्याचबरोबर नांदगाव हा जर परिसर बघितला तर येथे देखील पाऊस जोरदार स्वरूपाचा आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. देवगडला देखील पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर बघितला तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर इथे फुलंब्रीमध्ये देखील लोहा, फुलंब्री या भागात देखील पाऊस आहे. सिल्लोडमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. जालना, अंबड जवळजवळ छत्रपती संभाजीनगरचा संपूर्ण परिसरात मंगळवारी 23 जूनला जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर चिखली परिसर बघितला, बुलढाणा, चिखली, तर या परिसरात हलका फुलका पाऊस संध्याकाळी पडू शकतो. ते जर आपण जर रात्री 9 वाजता 23 जूनला जर बघितलं तर चिखलीमध्ये रात्री 9-10च्या सुमारास बुलढाणा, चिखली, जाफराबाद या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. जालन्यामध्ये देखील 12 पॉईंटपर्यंत पाऊस आहे. मग रात्री 10च्या सुमारास अंबडमध्ये देखील पाऊस आहे. म्हणजे जवळजवळ पावसाची सुरुवात आता झालेलीच आहे. त्यामुळं काळजी नसावी. आणि हा जो पाऊस असणार आहे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये पेरणी योग्य हा पाऊस असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर अकोला परिसर बघितला, अकोट, तर खामगाव, तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. यवतमाळ, आर्णी, हिंगणघाट या भागात देखील पाऊस आहे. भंडाऱ्यामध्ये पाऊस आहे पण जास्त प्रमाणात नाही आहे. कारण भंडाऱ्याच्या खूप जणांच्या कमेंट येतात. 23ला देखील त्या भागात जर आपण बघितलं 23ला संध्याकाळी 5च्या सुमारास नागपूरमध्ये जोरदार आहे आणि भंडाऱ्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. चंद्रपूरमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. शेतकरी मित्रांनी हा संपूर्ण अंदाज लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आणि सर्वात आधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आपण जर मंगळवारी 23 जूनला जर बघितलं तर रत्नागिरीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. समुद्र किनारपट्टा इथे आपण जर बघितलं जयगड, दाभोल, दापोली, हरिहरेश्वर, मंडणगड, मुरुड, जंजिरा, नागठाणे, अलिबाग या भागात पूर्ण नवी मुंबई, मुंबई, ठाणे या संपूर्ण परिसरात पाऊस असणार आहे. म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. महाड, महाबळेश्वरच्या काही परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल आणि काही परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल. खेडमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. संगमेश्वरमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर इथे जर बारामती परिसर बघितला, बारामतीला ढगाळ वातावरण संध्याकाळी 6च्या सुमारास दिसत आहे. आपण बघूया रात्री आणि दिवसभरामध्ये काही बदल होतोय का.
तर मंगळवारी 23 जूनला संध्याकाळी 5 वाजायच्या सुमारास बारामतीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तो बारामतीतच नाही, अकलूज, इंदापूर, त्याचबरोबर दौंड, शिरूर या भागात होणार आहे. तिकडं कर्जतसुद्धा. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर कोल्हापूर परिसर बघितला, तर कोल्हापूरच्या काही परिसरांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस आहे, काही भागात कमी प्रमाणात पाऊस आहे. इथे आपण जर बघितलं, इचलकरंजी, त्याचबरोबर सांगली या भागात, तासगाव या भागात थोड्याफार प्रमाणात कमी पाऊस आहे. आणि तेच जर आपण रात्री 11ला बघितलं, तर कोल्हापूर, इचलकरंजी, निपाणी, सांगली या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, या पावसामध्ये विजाचं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर वादळी वाऱ्याची देखील दाट शक्यता आहे. त्यामुळे सावधान राहा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर एक विनंती आहे, तुमच्या भागात आम्ही सांगितलेल्या तारख्या वाईज पाऊस होतो का हे देखील आम्हाला सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.